ए राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही जरंग्याच्या प्रकरणामध्ये समाज कल्याण मंत्री नसताना सुद्धा बडेजाव करून घेता. म्हणजे जातीवर आधारित काम करायचं का की मंत्रालयावर आधारित काम करायचं? राधाकृष्ण, तुम्हाला बोलावं लागेल, प्रश्न विचारले जातील. आणि म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ज्या प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका मागासवर्गीय मंदिरामध्ये सेवा करणाऱ्या अनुसूचित जातीच्या माणसाचं मुंडकं कापलं आणि तो पुजारी होता मराठा समाजाचा, त्याच्या घरच्या लेकराला नोकरी देण्याची तुम्हाला दृष्टी तुमच्या डोक्यात पडली नाही? ही कोणती दळबद्री विचार आहे? तुम्ही जरंगेची पायपीट करायला समाज कल्याण मंत्र्याच्या अगोदर तुम्ही पोहोचता जस्ट बिकॉज यू आर मराठा अँड जरंगे इज मराठा. परंतु तुम्ही आतापर्यंत ज्या गावामध्ये मुंडका कापलंय मागासवर्गीय माणसाचं तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, परंतु तुम्ही त्याच्या घरी गेलात का? का तर तो अनुसूचित जातीचा आहे, का तर तो मागासवर्गीय. आजही तुमच्या डोक्यात अस्पृश्यता आहे का? कारण तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही गंभीरपणे माफी मागा आणि त्या माणसाच्या अनुसूचित जातीच्या माणसाच्या घरी जाऊन त्याची विचारणा करा. अगोदर तुम्ही त्या अनुसूचित जातीच्या माणसाच्या घरी जो माणसाचा खून झाला अत्याचारात, मराठा पुजाऱ्याने अत्याचार करून खून केला, त्याच्या घरी आधी नोकरी द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोकऱ्यांचा विचार करा. अन्यथा तो शासन निर्णय सुद्धा उच्च न्यायालयात चॅलेंज करू.